नमस्कार फॅमिली. तर मागच्या 2 व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्या खूप मोठं नुकसान होत होतं आणि ते नुकसान होण्यापासून मी वाचली. तर ते कसं झालं, काय झालं, तर ह्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे, की माझं 15,000 ते 20,000चं नुकसान होत होतं आणि त्याच व्हिडिओतनं मी वाचलेली. तर या व्हिडिओत तुम्हाला दिसत असेल, की संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे रात्र झाली 8 वाजलेत आणि आम्ही दोघेही नवरा-बायको रेडी आहोत, बाहेर चाललेलो आहे. 2 बॅगा बघितल्याच असतील तुम्ही आणि त्या बघून तुम्हाला एवढं तर समजलंच असेल, की आम्ही दोघेही लांब गावाला चाललेलो आहोत आणि आम्ही दोघंच चाललोय. संध्याकाळची वेळ आहे, थंडीची सीझन आहे आणि आम्ही जिथे चाललोय गावाला तिथे थंडी असणार. त्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे घालून 2 बॅगा घेऊन गावाला यायला निघालोय. तर आम्ही कुठे चाललोय आणि पुढे काय स्कॅम झाला, माझं काय नुकसान झालं आणि ते परत कसं मिळालं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतनं बघायला मिळणार. तर खूप छान ट्रेन होती, फुल AC आणि खूप छान अंथरूण पांघरूण सकट आणि खूप छान गादी वगैरे असलेली ही ट्रेन होती आणि आम्ही खूप एक्साईट होतो दोघं जण जाण्यासाठी, कारण आम्ही दोघं पहिल्यांदाच एकटे कुठेतरी बाहेर चाललेलो मुलांना सोडून. तर मग त्यामुळे मिस्टरांनी ह्या ट्रेनचं बुकिंग केलं. तिकीट थोडंसं महाग होतं, पण माझी इच्छा होती की मला एकदा तरी ह्या ट्रेननी प्रवास करायचा होता. अशा डब्यामध्ये बसायचं होतं, कारण AC डब्यात बसणं एवढं छान वगैरे असं मी कधीच गेली नव्हती. तुम्हाला तर सांगते, रिझर्वेशन पण म्हणून काय म्हणजे काय मला माहीत नव्हतं. पण लग्नानंतर मिस्टर कुठेही घेऊन जातात तर रिझर्वेशननीच घेऊन जातात, कारण मुलांचे माझे हाल झालेले त्यांना सहन होत नाही. पण मला अशा डब्यात मी कधीच बसलेली नव्हती. फुल AC कंपार्टमेंट, एवढं छान अंथरूण पांघरूण, बेडशीट, उशी वगैरे सगळं खूप छान सोय होती या ट्रेनच्या डब्यामध्ये आणि अशा प्रकारे मी खूप एक्साईट झालेली आणि मला खूप आवडलेलं. त्यामुळे मी हे व्हिडिओ शूट केलेलं. तर थंडी जास्त होती त्यामुळे ACची गरज नव्हती, पण तरी पण माझी इच्छा होती म्हणून मिस्टरांनी एवढं महागडं तिकीट बुक केलेलं. बाबा आता वयामानानुसार थंडी काय सहन होत नाही. मी तर काय सॉक्स बिक्स घातलेले, फुल पॅक होती आणि वर पण जो टॉप घातलेला ह्या पॅन्टीवर तो स्वेटरसारखाच होता. अशी मस्त खिडकी होती माझ्या बाजूलाच आणि असा पडदा होता. खिडकीला पडदा असल्यामुळे बाहेरचं दिसत होतं आणि बघा अजून विटी स्टेशनवरच होती गाडी. अजून गाडी स्टार्ट झाली नव्हती आणि माझं व्हिडिओ शूटिंग करणं चालू होतं, कारण मी पहिल्यांदा एवढ्या छान गाडीत आणि एवढ्या छान डब्यामध्ये बसलेली आणि मिस्टरांना बाजूची सीट नव्हती मिळाली, ते समोरच्या सीटवर होते. त्यामुळे माझं व्हिडिओ शूटिंग करणं चालू होतं. तर चला मग सोलापूरला चाललो आहे आम्ही. तुमचा जास्त प्रश्न तुम्हाला पडला असेल की नक्की कुठे चालले, तर मी सोलापूरला चालली आहे. सोलापूरच्या पुढे 2 तासाच्या अंतरावर आहे उमरगा. तिथे माझ्या नणंद राहतात, मोठ्या नणंद, त्यांच्या घरी आम्ही चाललो आहे. सोलापूरला उतरली आणि पहिले तो पॅन्ट आणि टॉप काढ म्हटले मिस्टर, कारण आपण गावाकडे चाललो आहे, नंदेच्या घरी चाललो आहे, तर साडी नेसून घे. आपण म्हणजे कसं आहे ना, फॅशन करतो, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जैसा देश वैसा भेस असला पाहिजे. म्हणून मी आपल्या सोलापूर स्टेशनवरच फ्रेश झाली, साडी नेसली आणि तिथून आम्ही सोलापूर बस स्टँडवर आलो आणि बस स्टँडवर मी हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. मी उमरग्यासाठी येणाऱ्या बसची आम्ही दोघेही वाट बघत होतो. चहा पिला होता. थायरॉईडची गोळीची डब्बी मात्र विसरून आलेली मी आणि त्या गोळीच्या वेळेलाच मला कळलं की बाबा माझ्याकडनं एवढी मोठी चुकी झाली आहे. तर बघू शकता तुम्ही, फायनली बस आली. आम्ही बसमध्ये बसलो आणि रात्री जरी मिस्टरांनी एवढं महागडं तिकीट काढलं, एवढी छान सीट होती, पण प्रवासात काय मला झोप व्यवस्थित लागली नाही. तर बसमध्ये थोडीशी झोप घेतली आणि झोपेतच माझ्याकडनं एवढा मोठा कारनामा झाला आहे. तर असं मस्त सूर्य उगवत होता, बाहेरचं वातावरण खूप छान होतं आणि ह्या फोनमधला माझा हा शेवटचा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ काढल्यानंतर माझा पर्स सकट फोन हरवलेला बघू शकता तुम्ही. मी मस्त ऊन शकत होती, पण मला काय माहीत होतं की मी ज्या फोनने हा व्हिडिओ शूट करते तो फोन माझ्याकडनं हरवणार आहे, मी त्याला गहाळ करणार आहे. माझी पूर्ण पर्सच या बसमध्ये हरवली आणि मी खूप खूप प्रयत्न केला तिला शोधण्याचा, पण मला काही सापडली नाही आणि ह्यानंतर पुढचे 8 दिवस माझे खूप स्ट्रेसमध्ये गेले. तर अशा प्रकारे ह्या फोनमधला शेवटचा व्हिडिओ होता. त्यानंतर आम्ही उमरग्याला आलो. उमरग्याच्या पोलीस स्टेशनमध्ये मी NC दिली. त्यानंतर नंदेच्या घरी आली. तर हे आहे नंदेचं घर. घरी आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटलं, पण डोक्यात टेन्शन होतं. पण नंदेच्या मिस्टरांनी म्हणजे भाऊजींनी, माझ्या मिस्टरांनी मला खूप समजवलं, "रीमा जाऊ दे, एवढं टेन्शन नको घेऊ." पण हा फोन मी 4 महिन्यापूर्वीच नवीन विकत घेतला होता. पर्समध्ये माझा फोन होता, माझा RC होतं, माझं ड्रायव्हिंग लायसन होतं, माझं आधार कार्ड, माझं पॅन कार्ड आणि 1700 ते 1800 रुपये कॅश होती. तर गावाला चाललेलो म्हणून मी पर्समध्ये सगळ्या
डॉक्युमेंट्स आणि पैसे ठेवलेले होते. पण खरं तर मी डॉक्युमेंट्सची गरज नव्हती. माझ्या गाडीचे RC, ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळं असल्यामुळे मला जास्त टेन्शन आलं. तसंच माझ्या ह्या फोनमध्ये खूप सारे व्हिडिओ होते, फोटो होते. आम्ही खूप फोन केले पण तो फोन स्विच ऑफ येत होता. तर मग त्यानंतर आम्ही NC दिली, कारण डॉक्युमेंट्स परत बनवण्यासाठी आपल्याला NCची गरज लागते. पण इकडे आल्याच्यानंतर फोन नाही आहे, मग व्हिडिओ कसा काढू? मी अशीच टेन्शनमध्ये बसलेली. तर माझ्या नणंदबाई बोलल्या, "रीमा टेन्शन नको घेऊ, तुझ्या ते नशिबात नाही आहे ती वस्तू, तर आणि खूप मोठं नुकसान होण्यापासून पेक्षा जर तुझं हे छोटं नुकसान मग झालं आहे असं समजायचं आणि टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणजे विचार करू नकोस, तुला व्हिडिओ काढायचा आहे, तू माझा फोन घे आणि व्हिडिओ काढ." त्यांच्याच फोनवर मी हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे, कारण मला माझ्या नंदेच्या घरची होम टूर तुम्हाला दाखवायची होती. तुम्ही मला खूप कमेंट करता, "रीमा तुझी होम टूर दाखव." पण सध्या तरी मी माझी होम टूर तुम्हाला दाखवलेली नाही आहे. पण बघा, मी माझ्या नंदेच्या घरी गावाला आली आहे, सोलापूरच्या पुढे उमरगा तिकडे आलेली आहे आणि तिकडे हे त्यांचं घर आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे. 3 माळ्याची त्यांची बिल्डिंग आहे. आणि त्याच्यातलाच ह्या हॉलचा मी व्हिडिओ काढलेला आहे. दरवाजे खिडक्या बंद आहेत आणि मी स्वेटर घातलेलं आहे, कारण इकडे खूप जबरदस्त थंडी आहे. दुपारचे 12-12:30 वाजलेत तरी इथं खूप थंडी आहे. तर हॉलमधनं बघू शकता मी बेडरूममध्ये आलेली आहे. तर हे पहिलं बेडरूम आहे. ह्या माझ्या नणंद, माझे मिस्टर बसलेले आहेत आणि मी त्यांच्याशीच तुमची ओळख करून देते. तर बघू शकता तुम्ही, ह्या माझ्या नणंदबाई आहेत आणि हा त्यांचा बेडरूम आहे. तुम्हाला मी ह्यांचं घर पण दाखवणार आहे. तर ह्यांच्याशी माझं खूप चांगलं रिलेशन आहे, खूप क्लोज रिलेशन आहे आणि ह्या स्वभावाला पण खूप चांगल्या आहेत. तर नंदेच्या मिस्टरांचं म्हणजे आमच्या भाऊजींचं ऑपरेशन झालेलं, तर त्यांनाच बघायला आम्ही आलो आहे. तर ह्या माझ्या भाची आहे माझी आणि हे त्यांचं दुसरं बेडरूम आहे. तर बघू शकता तुम्ही बेडरूम, हे पण खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. गावाकडे घरं कशी मोठी मोठी असतात. तर सांगायचं उद्दिष्ट हे की आम्ही गावाला असं अचानक का आलो, ते पण एका दिवसासाठी. तर नंदेच्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं आणि त्यांनाच बघायला म्हणून आम्ही इकडे आलो आणि काल रात्री आम्ही गाडीत बसलो, सकाळी आम्ही इथे उतरलो. आज संध्याकाळी परत आम्ही निघणार आहे आणि उद्या पहाटे आम्ही घरी म्हणजे मुंबईला जाणार आहे. म्हणजे हे फक्त दिवसा आम्हाला 5 ते 6 तास मिळालेले सोबत राहण्यासाठी, त्याच्यातले 2 तास पोलीस स्टेशनमध्ये गेले. तर चला तुम्हाला किचन दाखवते. तर किचन बघा किती मोठं आहे. तर असं एवढं मोठं किचन आपल्या मुंबईत आपल्याला कधीच बघायला मिळत नाही. तर किचनवर हा जो सगळा पसारा पडला आहे ना, तर आत्ताच स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं आणि त्यामुळे आम्ही आता गप्पा मारायला बसलो आहे, त्यामुळे हा पसारा पडला आहे. तर हा खूप सुंदर मोठा असा देव्हारा आहे आणि ह्यांची 3 माळ्याची बिल्डिंग आहे आणि हे लोकं खाली ग्राउंडला राहतात आणि वरचं असंच बंद करून ठेवलेलं आहे. बाहेर मोठी पार्किंगसुद्धा आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओतनं पुढे दाखवेल, पण बाहेर जाऊन दाखवता येणार नाही, कारण मला खूप थंडी वाजायला लागली. तर मी किचनच्या बाहेर आली. तर बघू शकता तुम्ही किती छान किचन आहे हे. तर माझा एवढं मोठं नुकसान झालेलं, खरं तर मी खूप स्ट्रेसमध्ये होती. पण मिस्टरांना असं वाटलं की हिच्या हातात मोबाईल दिला ना, की हिचा काहीतरी स्ट्रेस कमी होईल. त्यांना बरोबर माहिती आहे की माझा स्ट्रेस कशामुळे कमी होतो. तर हे बेडरूम मी तुम्हाला दाखवलं आहे. खूप मोठं बेडरूम, खूप मोठा बेड आणि खूप छान असा हा दुसरा बेडरूम आणि हे सगळे गप्पा मारतायत. हे वर जायला शिड्या आहेत आणि इकडच्या बाजूला बाहेर टॉयलेट बाथरूम आहे. तर हे वर जायला रस्ता आहे, इथे टॉयलेट बाथरूम आहे. हा बाहेरचा पॅसेज आहे. अजून बाजूला पण खूप जागा आहे जिथे पार्किंग आहे. तर असं खूप मोठं आणि खूप छान घर आहे माझ्या नंदेचं. आणि माझे भाऊजी पण प्रोफेसर होते, म्हणजे कॉलेजमध्ये प्रोफेसर होते ते आणि त्यांना 4 मुलं आहेत. 3 मुली आणि 1 मुलगा. 4ही मुलं इंजिनियर आहेत, सून डॉक्टर आहे आणि त्यांच्या शेताचे सोयाबीन आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे सोयाबीनचे पोते भरलेले आहेत. तर म्हणजे आता माझे भाऊजी रिटायर झालेत. मग ते आता सध्याच्याला थोडंसं शेतीकडे वळलेले आहेत आणि म्हणजे ते स्वतः नाही करत, त्यांनी कामगार लावलेलं आहे. पण कशात तरी माणसांनी मन गुंतवलं पाहिजे म्हणून ते शेतीमध्ये थोडंसं गुंतवतायत मन. आणि हे असं आहे त्यांची शेतीचे हे सोयाबीन आणि ही बाहेरच्या बाजूला अशी पार्किंग आहे. झाडं वगैरे खूप लावलेली आहेत. टोमॅटोचं झाड आहे, मिरचीचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे, तुळस आहे, कोरफड आहे, खूप झाडं आहेत. पण मी बाहेर जाणार नाही आहे. तुम्हाला हे पत्र्याजवळ ऊन जरी दिसत असेल ना, तरी बाहेर खूप थंडी आहे. त्यामुळे मी बाहेर जाऊन तुम्हाला बाहेरचा व्हिडिओ नाही दाखवू शकत. त्यामुळे घराच्या आतलंच मी शूट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की रीमा तुझा मोबाईल हरवला, तुझं एवढं सगळं नुकसान झालं आणि तरी एवढी तू बिंदास का?
तर माझी जरी एवढं नुकसान झालं, मोबाईल स्विच ऑफ येत होता, पोलीस स्टेशनला मला काही मदत म्हणजे पोलीस स्टेशनला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. पण तरी पण मला मनातनं असं कुठेतरी वाटत होतं, की माझा स्वामींवर अपार विश्वास आहे. माझं नुकसान होणार नाही आणि स्वामींना माहिती आहे, की मी किती कष्ट करते आणि एक एक रुपया जमवते आणि मी जो फोन घेतलेला आहे, जे माझे डॉक्युमेंट्स आहेत, ते माझे किती महत्त्वाचे आहेत. माझी कष्टाची कमाई आहे ती आणि ती कधीच वाया जाणार नाही, असं मला सारखं वाटत होतं. माझं नुकसान झालेलं, मी बाहेर सगळ्यांशी बोलत होती, व्हिडिओ काढत होती, पण माझ्या मनात स्वामी, स्वामी, स्वामीच चालू होतं. मला असं कुठल्यातरी मनाच्या कोपऱ्यात वाटत होतं, की बाबा मला माझा फोन, माझे डॉक्युमेंट्स मिळतील. पण 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, मला काय माझ्या वस्तू मिळाल्या नाही, डॉक्युमेंट्स मिळाले नाही. फोन स्विच ऑफच येत होता. मग शेवटी मला असं वाटलं, की नाही होणार का? खरंच माझं नुकसान झालं आहे का? मी मुंबईला आल्यावर मी इकडे एजंटला विचारलं, की मला माझं नवीन RC बुक काढायचं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे. तर ते म्हटले 5,000 ते 6,000 खर्च आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, 1 तारखेला पगार झाल्यावर मी बनवेल डॉक्युमेंट्स असं म्हटली मी. पण मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला. तर काही दिवस मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, की माझ्या हातामध्ये ॲपलचा फोन होता. तर तो ॲपलचा फोन माझ्या मुलाचा होता आणि त्याचा फोन मी वापरत होती. त्याचा पण गोंधळ होत होता, कारण बिना फोनचा त्याचा अभ्यास वगैरे सगळंच रखडलं होतं आणि मला पण तो ॲपलचा फोन काय वापरता येत नव्हतं. तर हाच आहे तो ॲपलचा फोन, तुम्ही माझ्या हातात बघू शकता. मला काय त्याचं वापरण्याचं फंक्शन वगैरे समजत नव्हतं. मुलांनी पण मला तो फोन दिला, "मम्मी तुला व्हिडिओ वगैरे काढावा लागतो, तर राहू दे काही दिवस मी बिना फोनचा जातो. तुझा पेमेंट झाल्यावर तू नवीन फोन खरेदी कर, तोपर्यंत तू हा फोन वापर." आणि मी तो ॲपलचा फोन वापरत होती. त्याचं वापरणं मला प्रत्येक वेळेला मुलाला विचारावं लागायचं, कारण आजपर्यंत मी ॲपलचा फोन वापरला नव्हता आणि कामावर अशाच टेन्शनमधले पुढचे 4 ते 5 दिवस गेले आणि मग नंतरनं मला कामावरच्या ताईंनी फोन दिला. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, की त्यांनी कुठला फोन दिला आणि असेच बघा माझं तोंड उतरलेलं होतं. एवढं मोठं नुकसान झालं होतं माझं आणि मला तरी पण असं वाटत होतं, की असं होणार नाही, कारण माझ्या स्वामीवरची श्रद्धा आहे ना, कमी झालेली नव्हती. मला वाटत होतं, की माझी वस्तू मला सापडेल. पण जसे-जसे दिवस पुढे जात होते, तसं मला असं वाटत होतं, की फोन गेला माझा. तर हाच तो फोन आहे, जो मला कामावरच्या ताईंनी दिला आणि त्याच्यानंतर 5 दिवसानंतर माझ्या घरी हे पार्सल आलं आणि त्या पार्सलमध्ये माझा मोबाईल, माझा RC, माझं ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, आधार कार्ड, माझं बँकेचं डेबिट कार्ड, सगळे काही डॉक्युमेंट्स होते. 1 दिवस अगोदर ह्या व्यक्तींनी फोन केलेला, की मला तुमची पर्स सापडली आहे आणि त्या पर्समध्ये असे-असे डॉक्युमेंट्स आहेत, मोबाईल आहे. तर माझे मिस्टर बोलले, "ठीक आहे, तुम्ही ते मला कुरिअर करा." तर ते म्हटले, की "हो, पर्समध्ये पैसे पण आहेत." तर माझे मिस्टर बोलले, "पैसे तुमच्याकडे राहू द्या, पण ते फोन आणि डॉक्युमेंट्स तेवढे कुरिअर करा. मी आणखीन पैसे पाठवतो." माझ्या मिस्टरांनी ₹1000 त्यांना अजून पाठवले Google Payला आणि म्हटले, की "प्लीज तुम्ही ते तेवढं सगळं आम्हाला कुरिअर करून पाठवा." तर ते ज्यांना माझं पर्स सापडलेलं, ते म्हटले, की "अहो, मी शेतकरी आहे, मला ते सगळं माहीत नाही. मी पोस्टात जाईल आणि मग पोस्टातच त्या पोस्टमनलाच तुम्ही पैसे पाठवा. तेच कसं कुरिअर करायचं आहे ते बघतील." ते बिचारे पोस्टात गेले. त्यांनी पोस्टातनं त्या पोस्टमनला सांगून हे कुरिअर केलं. तर बघा तिकडे पॅकिंगची वगैरे पण सोय नाही आहे किंवा बॉक्स वगैरे पण नाही मिळत. तर त्यांनी अशा प्रकारे एवढ्या सगळ्या चिकटपट्ट्या लावून आतमध्ये कॅलेंडरचा कागद टाकून व्यवस्थित असं माझं पूर्ण पर्स तर नाही मिळालं, कारण की त्यांना एवढं मोठं पर्स पाठवण्यासाठी पॅकिंगसाठी बॉक्स वगैरे कसं पॅक करायचं, कसं पाठवायचं ते नव्हतं माहिती आणि वजनानुसार कुरिअरचे चार्जेस वाढतील म्हणून त्यांनी अशा प्रकारे पाठवलं. पण मोबाईल आणि डॉक्युमेंट्स पाठवले. पैसे मिस्टर माझे बोलले, की "नका पाठवू." शिवाय आम्हीच त्यांना अजून ₹1000 पाठवले. जिथे ₹5,000-6,000 मला डॉक्युमेंट्स बनवायला लागणार होते. शिवाय माझा फोन नवीन होता. मला नवीन फोन मिळत होता. मग जर माझ्या पर्समधले पैसे शिवाय मिस्टरांनी पाठवलेले ₹1000 काय खूप मोठी गोष्ट नव्हती. पण आम्हाला फोन आले आम्ही ₹1000 तर पाठवून दिले होते. पण कुठेतरी मनातला अशी शंका होती, की बाबा पैसे तर पाठवलेत, वस्तू पण गेल्या, पैसे पण गेले, असं तर नको व्हायला ना. पण मी तुम्हाला सांगितलं ना, जसा माझा स्वामींवर विश्वास आहे, तसा माझ्या मिस्टरांचा चांगुलपणावर विश्वास आहे. ते म्हणतात, की आपण एखाद्यावर विश्वास करून बघायचा आणि
त्यानंतरच दुसरा आपल्यावर विश्वास करतो. असं नाही आहे की प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर विश्वासघातच होईल. आणि म्हणे काही वेळेला आपल्याला माणसाच्या बोलण्यातनं समजून जातं की तो माणूस किती समजदार आणि किती प्रामाणिक आहे. तर एका फोनवर माझ्या मिस्टरांनी लगेच ₹1000 पाठवले आणि त्याच्या 3 दिवसानंतर हे कुरिअर माझ्या घरी आलं, ज्यामध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स होते, फोन होता. म्हणजे एकंदरीत 15,000 ते 20,000चं नुकसान होता वाचलं. मी फोन घेतला होता 6,000चा AI प्लसचा, पण त्या फोनवर व्हिडिओ शूट व्यवस्थित होत नव्हते. त्यामुळे हा मिस्टरांचा फोन मी घेतला सॅमसंगचा आणि माझा AI पल्सचा फोन त्यांना दिला आणि हा फोन त्यांनीसुद्धा नवीनच घेतला होता 16,000ला. म्हणजे माझा 15,000 ते 16,000चा फोन शिवाय डॉक्युमेंट्स काढण्यासाठी जो खर्च होणार होता ते. तर तुम्ही बघू शकता पार्सल घेताना माझा मुलगा होता. तर हे माझं PUC काढलेलं, त्यानंतर हे माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, माझं ड्रायव्हिंग लायसन्स, सगळे डॉक्युमेंट्स मला मिळालेले आहेत. आणि हा व्हिडिओ जर ते दादा बघत असतील किंवा आणखीन कोण बघत असतील, तर याच्याद्वारे मला हेच सांगायचं आहे की माणुसकी अजूनही जिवंत आहेत. चांगली माणसं या जगात आहेत. आपण जर चांगले कर्म केले तर आपल्यासोबत कधीच वाईट होत नाही. आणि आपल्या स्वामींवर म्हणजे माझा स्वामींवर खूप विश्वास आहे. मला राहून वाटत होतं की माझं नुकसान होणार नाही. स्वामींनी बघितलं आहे की मी किती कष्टाने एक रुपये जोडते आणि एक वस्तू घेते आणि एक म्हणजे फोन माझा गेल्या वेळेला खराब झालेला, आता 15 दिवसानंतर मला फोन मिळाला. तर आपण जर चांगलं वागलो, आपण एखाद्याचं म्हणजे लुबाडलं नाही, एखाद्याला त्रास दिला नाही, तर आपलं नुकसान होत नाही आणि आपले कष्टाचे पैसे कधीही वाया जात नाही. तर हे माझी कष्टाची कमाई होती, त्यामुळे ही मला परत मिळाली. हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि सांगायचं होतं. म्हणून मी तुम्हाला 2 पार्टमध्ये आधीचे व्हिडिओ टाकले. तर तुम्ही म्हटले फक्त काय नुकसान झालं, कसं झालं ते सांगा. तर हेच सगळे जे व्हिडिओ होते ना, हे माझ्याकडे नव्हते. माझ्या नंदेच्या मोबाईलमध्ये वगैरे बाकीचे अर्धे व्हिडिओ होते. तर ते सगळे व्हिडिओ मला गोळा करून एडिटिंग करून तुम्हाला दाखवायचं होतं. तर हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी कुरिअर केलं. थँक्यू सो मच दादा. खूप आभारी आहे तुमचं की तुम्ही मला माझे डॉक्युमेंट्स आणि मोबाईल पाठवले. आणि मला पण हेच वाटतं की मला पण एखाद्याची वस्तू किंवा काही सापडलं तर मी प्रामाणिकपणे त्यांना परत देईल. दुसऱ्यांच्या वस्तूवर अधिकार दाखवण्यात काहीच मजा नसते. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. चला बाय.